माय व्हिलेज माय फार्म, माझा गाव माझी शेती. मित्रांनो, यापूर्वी व्हिडिओ केलेला आहे आणि त्यात मी म्हटल्याप्रमाणे ही पहा वर पडायला लागलेली आहे आणि आजीचं म्हणणं हे खरं ठरत आहे. किंचितचं ओझं घातल्यामुळं चपलेचं ओझं असं किती असणार आहे आणि तिच्यामुळं तिची ही वार प्लासेंटा पडत आहे. पहा, ठीक आहे, मी पडल्यानंतर तुम्हाला अजून दाखवेन. अगोदरपेक्षा चप्पले खाली लोंबत आहे, म्हणजेच प्लासेंटा बाहेर आलेला आहे, वार वर बाहेर आलेली आहे. आणि बघूया, आमच्या आजीचं असं म्हणणं होतं की जो ओझं जास्त मोठं झालं तर तिचं अंग बाहेर येतं आहे. तिला अंग म्हणते ती, याचा अर्थ युटेरस बाहेर येऊ शकतं, प्रोलॅप्स होऊ शकतं. प्रोलॅप्स ऑफ युटेरस म्हटलं जातं त्याला. तिचं बघूया, किंचितचं ओझं बांधा म्हटले ती. हे पहा, आता तर चप्पल खाली टेकायला लागले आणि हे यायला लागलेलं आहे. हे पहा, प्लासेंटा यायला लागला आहे, येतोय तो. बघूया, आता चप्पल एकदम जमिनीला टेकायला लागली, थोडीशी तिला उचलून बांधावं लागणार आहे. बघूया, ठीक आहे. पहा, आजीच्या म्हणण्यानुसार प्लासेंटा अजून बाहेर आलेला आहे आणि शेळीनं तो बाहेर टाकण्याचा ती प्रयत्न करते. बघूया, पाहूया आता. हे पहा, तिला थोडा त्रास होतोय पण प्लासेंटा बाहेर येतोय. बघू, अजून थोडा वेळ आला तो पूर्णपणे पडलेला आहे. हे पहा, हा पहा, आणि शेळी रिलॅक्स झालेली आहे. हे पहा, जुनी लोक होती, त्या जुन्या लोकांच्या म्हणण्यामध्ये काहीतरी तथ्य आहे. तिनं ही आयडिया सांगितली आणि हा पहा तिचा वर किंवा प्लासेंटा पडलेला आहे. हे पहा, इथं पडला आहे तो आणि शेळी मोकळी झाली आहे. हे पहा, मागचा भाग काही शिल्लक राहिलेला नाही, तो आता धुवून घ्यावा लागेल. तर सकाळपासून आत्तापर्यंत पडेल वाटलं होतं वर, प्लासेंटा पडत नव्हता. ह्या आजीनं सांगितलेल्या या चप्पल बांधल्यामुळं ही पहा चप्पल आणि वर इथं पडलेली आहे. ही पहा, तिनं सांगितलेली ही युक्ती कामाला आली आणि तिची वर पडलेली आहे. ठीक आहे. नमस्कार मित्रांनो, असंच आमचे व्हिडिओ बघा, मार्गदर्शन आमचं घ्या, तुमचं द्या. आमचं काही चुकलं असेल तर तसं सांगा. ठीक आहे. नमस्कार.